नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिजित आणि आज आपण सुरू करूया जो तुमचा पेपर झाला होता MS सेटचा 2-3 दिवसापूर्वी. त्याच्याबद्दल आपण माझ्याकडे D सेट आलेला आहे, तो आपण पेपर 1 जो आहे तो पूर्णपणे सॉल्व करूया. तर आपण घेऊया पहिला प्रश्न. क्वेश्चन फर्स्ट हा मॅथ्सचा आहे. त्यामध्ये क्वेश्चन नीट वाचा. क्वेश्चन नंबर 1, द फॉलोइंग इज, आपल्याला एक डायग्राम दिलेली आहे. ह्या डायग्राममध्ये काय दिलं आपल्याला, द फॉलोइंग इज अ डायग्राम ऑफ अ सर्टन कॉलेज शोईंग द नंबर ऑफ स्टुडंट्स पास इन अँड फेल ड्युरिंग द 2012 to 2015. म्हणजे 2012 ते 15मध्ये काही कॉलेज, एका कॉलेजमधले किती मुलं पास झाले आणि किती मुलं नापास झाले, त्याचा आपल्याला एक चार्ट दिलेला आहे. त्यावरून आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत त्यांनी. तर हा चार्ट आहे, आपण बघूया. आपण याच्यावरती क्वेश्चन काय विचारले आपल्याला. प्रश्न काय पहिला, इन विच इयर इज द पर्सेंटेज ऑफ पासिंग ऑफ स्टुडंट इज मॅक्झिमम. 2012ला पास झाले मॅक्झिमम, 13ला झाले, 14ला झाले का 15ला. तर हे कसं काढणार आपण, परत आपल्याला क्वेश्चनकडे जावं लागेल. तर आपण असे हे आपल्याला दिले 2012ला म्हणजे किती दिले, टोटल मुलं किती आहेत 500 आणि नंबर ऑफ पास मुलं किती झालेले आहेत 200. 2013ला टोटल मुलं 700 आहेत, पास झाले 400. 2014ला टोटल मुलं आहेत 800 ॲडमिशन आहेत, पास झाले 500. आणि 2015ला टोटल मुलं आहेत 1000 आणि पास झाले 700. तर आपल्याला विचारलं की सगळ्यात जास्त कोणत्या वर्षी मुलं पास झालेले आहेत. तर आपण कसं काढणार, सगळ्यात आपण घेऊया 2012साठी. तर काय सगळ्यात पहिले काय येणार, 2012साठी 500 मुलांपैकी 200 मुलं पास झाले, ओके, इंटू 100 करायचं. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 5 चोक 20, 0 म्हणजे झाले 40%. 2012ला किती झाले 40%. नंतर काय नेक्स्ट 2013ला बघू आपण. इथे 700 मुलं टोटल होते ॲडमिशन, 700 मुलं पास झाले 400 इंटू 100, 0 0 0 0 कॅन्सल, 7 चोक 28, 7 5 35, 5 परत 5 उरले 50, 7 चोकून 42, 7 7 49, 57% काहीतरी आहे पॉईंट पुढं. ते आपल्याला एवढं डिटेलमध्ये काढायचं नाही. नंतर बघू आपण थर्ड. 800 मुलं होते टोटल, 800 मुलांपैकी पास झाले 500 मुलं इंटू 100, 0 0 0 कॅन्सल, परत 8 1 8, 8 8 म्हणजे 40, 8 सक 48 म्हणजे 6, परत 2 उरले परत 0 घेतला 20, 8 दुने 16, 62 पॉईंट समथिंग याचं उत्तर आहे. पुढं आपण जास्त डोकं लावायचं नाही आहे. नंतर 2015ला 1000 मुलं होते, 1000 मुलांपैकी पास झाले टोटल 700 इंटू 100, 0 0 0 0, परत हा 0 गेला, हा 0 गेला, म्हणजे टोटल झालं 17%. म्हणजे सगळ्यात जास्त मुलं किती पास झालेत 2015ला, किती 70%. आपला प्रश्नाकडे या परत. इन विच इयर इज द पर्सेंटेज ऑफ पासिंग ऑफ स्टुडंट मॅक्झिमम. 2015ला सगळ्यात जास्त, म्हणजे ह्याचा आन्सर आहे D, जे की आपण इथं काढलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय, द पर्सेंटेज ऑफ पासिंग ऑफ द स्टुडंट इन एक्झामिनेशन फॉर ऑल द इयर्स 2012 to 15 कंबाईन टुगेदर. म्हणजे पूर्ण कंबाईन सगळे मुलं एकत्र मुलं किती पास झाले. तर परत आपल्याला प्रश्नाकडे यावं लागेल ह्याच्यामध्ये. तर प्रश्नाकडे यावं लागेल, आपल्याला काय विचारले, कंबाईन किती मुलं पास झाले सगळ्याच्यामुळे. आता ह्याच्यामध्ये काय करायचं, प्रत्येक ह्याचं आपण हे करत बसायचं नाही आहे. तुम्हाला थोडक्यात एकाचं ट्रिक सांगतो मी. तर आपल्याला किती काय दिले त्यांनी, म्हणजे आता काय 500, पहिल्याच्यामध्ये 500 मुलं होते, 500 मुलापैकी किती पास झाले 200. म्हणजे काय झालं 2 बाय 5 झालं हे. म्हणजे पहिले वरच्यांची बेरीज करायची, म्हणजे काय होणार 2 2 4 6, 6 5 11 आणि 7 18, हे झाले 18 डिवायडेड बाय 5, 5 7 12, 12 8 20, 20 10 30 इंटू 100, 0 0 कॅन्सल, 3 सक 18, साईज आहे 60, हे झालं 60. तर 60 बघू आपण कशामध्ये आन्सर आहे. आन्सर C. द पर्सेंटेज ऑफ पासिंग ऑफ द स्टुडंट. प्रत्येक ह्याच्यामध्ये हे कसं आलं, प्रत्येक ह्याचं वरच्यांची 2 म्हणजे प्रत्येकाला 0 आहे, 200 400, हे प्रत्येक 0 0 ॲड करत बसायचं नाही, संख्या वाढवायच्या नाही आहे आपल्याला. फक्त स्टार्टिंग ह्याच्यात 2 घ्या, 4 घ्या, 5 घ्या, 6 7 घ्या, ह्याची बेरीज 18 आली. ह्याची काय परत पहिला अंक घ्या 5, 2 0 सोडून द्या, 2 सोडून द्या, 2 सोडून द्या, 10 5 18, 18 7 21, 21 आणि 5 10 18, 18 7 25 आणि 5 30.
म्हणजे याचं उत्तर येतं 60%. हे असं आन्सर. नेक्स्ट आता आपल्याला प्रश्न विचारला आहे, थर्ड क्वेश्चन आहे, द अर्थमेटिक मीन ऑफ 12 ऑब्झर्वेशन. म्हणजे आपल्याकडे एक 12 संख्या आहेत, कोणत्या तरी 12 संख्या त्यांनी दिलेल्या आहे आपल्याला. तर त्यांनी काय विचारलं की अर्थमेटिक मीन म्हणजे त्यांचं काय विचारलं त्यांनी, 12 ऑब्झर्वेशन आहे आपल्याकडे, त्याचे म्हणजे अर्थमेटिक मीन ऑफ 12 ऑब्झर्वेशन हे माहीत नाही, म्हणजे आपण काय म्हणतो त्याला आपण एक्स पकडूया. ह्याचं 12 ऑब्झर्वेशन आहे, त्याचं अर्थमेटिक मीन म्हणजे डिवाइड बाय खाली काय येणार 12 येणार, इज इक्वल टू किती अर्थमेटिक मीन 40. म्हणजे ह्याचा जर तुम्ही हे जर केलं ना व्यवस्थित, म्हणजे त्यांना म्हणायचं की सरासरी 12 संख्येची सरासरी 40 दिलेली आहे. अर्थमेटिक मीनचा तो सिम्पल त्यांनी सांगितलं त्यात तुम्हाला. म्हणजे एक्सची किंमत किती आली 12 गुणिले 40, 12 चोक 48, 480 हे आली एक्सची व्हॅल्यू. हां नेक्स्ट काय विचारलं त्यांनी, द स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट ऑब्झर्वेशन आर 20 अँड 60. एक्स म्हणजे काय 12 संख्या आहेत, कोणत्या 12 आपल्याला माहीत नाही आहे, तेच आपल्याला फाइंड करायचं. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आपल्याला की सगळ्यात मोठी आणि सगळ्यात छोटी संख्या 20 आणि 60 आहे. म्हणजे एक्समधून म्हणजे एक्स किती म्हणजे 12 संख्यामधले याचं पूर्ण यांची बेरीज किती येते 480. मग आपल्याला काय सांगितलं की ह्याच्यामधल्या ज्या दोन संख्या आहेत, सगळ्यात छोटी 20 आहे, सगळ्यात मोठी 60 आहे. ओके, इफ यू इग्नोर स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट, म्हणजे कोणत्या इग्नोर करणार आपण, ह्या 20 आणि 60 इग्नोर करणार. इग्नोर म्हणजे काय करणार, वजा करणार. म्हणजे 480 वजा दोघांची बेरीज किती होते 80, इज इक्वल टू काय झालं 400. म्हणजे एक्सची किंमत काय सध्या आता आपली 400 आली. कशामुळे वजा केली आपण, त्यांनी काय सांगितलं, इफ वी इग्नोर स्मॉलेस्ट अँड द लार्जेस्ट ऑब्झर्वेशन देन द अर्थमेटिक मीन ऑफ द रिमेनिंग ऑब्झर्वेशन. मग अर्थमेटिक मीन ऑफ रिमेनिंग ऑब्झर्वेशन कसं काढणार, 400 डिवायडेड बाय खाली छेदामध्ये काय येणार 10 येणार. कारण का, ह्या जे 12 संख्या होत्या त्या 12 मधल्या आपण 60 आणि ह्या 20 ह्या दोन संख्या वजा केल्या, 60 आणि 20 आपण काढून टाकल्या. म्हणजे 12तून 2 गेले 10 उरले, 10 भागिले 400 भागिले 10 इज इक्वल टू आन्सर 40. म्हणजे काय झालं, ऑप्शन बघा, द अर्थमेटिक मीन ऑफ द रिमेनिंग ऑब्झर्वेशन त्यांनी आपल्याला ऑप्शन्स दिलेले नाही. द रिमेनिंग ऑब्झर्वेशन कसं आहे, विल इंक्रीज नाही होणार, विल डिक्रीज नाही होणार, विल नॉट चेंज बरोबर, कारण पहिलं पण 40 होतं आपलं, पहिले 40 होतं आणि आपलं आन्सर पण 40 आलं. म्हणजे आन्सर काय विल नॉट चेंज. आता बघूया आपण नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. आता हा वेन डायग्रामचा प्रश्न आहे. हा प्रश्न व्यवस्थित शांततेने वाचा, तुम्हाला याचं उत्तर एकदम व्यवस्थित येणार. फक्त वेन डायग्रामचा कन्सेप्ट समजला पाहिजे. काय सांगितलं त्यांनी, एक शाळा आहे किंवा एक कॉलेज असेल किंवा एखादा वर्ग असेल, त्याच्यामध्ये किती 80 मुलं आहेत. ओके, तर 80 मुलं, त्याच्यामध्ये काय करतात 35 प्ले क्रिकेट. ओके, 35 प्ले क्रिकेट, 42 प्लेज हॉकी, 42 काय करतात हॉकी खेळतात. एच म्हणजे हॉकी, सी फॉर क्रिकेट आणि एफ फॉर फुटबॉल. फुटबॉल खेळणारे किती आहेत 25 प्ले फुटबॉल. ओके, आपल्याला वेन डायग्राम काढला लागला. ही आहे आपली वेन डायग्राम. ओके, आता हे काय आहे क्रिकेट, हॉकी आणि हे फुटबॉल. किती सांगतात 35, 42 आणि 25. पुढे प्रश्न होतो आपण, 10 प्ले बोथ क्रिकेट अँड फुटबॉल. 10 प्ले बोथ क्रिकेट अँड फुटबॉल. क्रिकेट अँड फुटबॉल किती जण आहे 10 जण आहे असे. 7 प्ले बोथ हॉकी अँड फुटबॉल. 7 प्ले बोथ हॉकी अँड फुटबॉल. आणि नेक्स्ट काय 8 प्ले बोथ क्रिकेट अँड हॉकी. क्रिकेट प्लस हॉकी हे किती मुलं आहे 8 मुलं आहेत. क्रिकेट प्लस फुटबॉल 10, हॉकी प्लस फुटबॉल 7, हॉकी प्लस फुटबॉल 7, क्रिकेट प्लस हॉकी 8. 3 प्ले ऑल द 3 गेम. 3 मुलं अशी आहेत की जे तिन्ही पण गेम खेळतात. म्हणजे इथं काय येणार सेंटरला 3 येणार, सेंटरला येणार 3 मूल जे की तिन्ही पण गेम खेळतात. हे 3 हे काय करतात तिन्ही गेम खेळतात 3 मुलं. नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं आपल्याला, क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे 10 मुलं आहेत. आता क्रिकेट आणि फुटबॉलचा कोणतं सेम कॉलम आहे, हे क्रिकेट आणि फुटबॉल हे किती मुलं खेळतात 10 मुलं खेळतात. पण आपल्याला माहिती आहे की 3 सगळेच खेळतात, म्हणजे 10 - 3 करावं लागलं आपल्याला. म्हणजे क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे 7 झाले. ओके, नंतर काय सांगितलं त्यांनी, हॉकी प्लस फुटबॉल 7 खेळतात. हॉकी आणि फुटबॉल 7 खेळतात. हॉकी फुटबॉल 7 खेळतात, त्यातले 3 काय आहेत तिन्ही गेम खेळतात. म्हणजे 7 - 3 हॉकी प्लस फुटबॉल 4च खेळणार आहेत. नंतर काय सांगितलं, क्रिकेट प्लस हॉकी किती खेळतात 8, 8मधून 3 गेले 5.
नेक्स्ट परत काय होणार आता, फक्त क्रिकेट खेळणारे किती 35, 35 मायनस हे पण वजा करावं लागणार, तर कारण हे काय करतात, हे सुद्धा काही तिन्ही गेम खेळतात, काही कॉमन खेळतात. मग 5 आणि 3 8, 8 आणि 7 15, 15मधून 35 गेले, 35 मायनस 15, 35 मायनस 15 म्हणजे किती झाले 20. फक्त क्रिकेट खेळणारे 20 आले. हॉकी खेळणारे तसंच 5 आणि 3 8, 8 आणि 4 12, 12 42मधून 12 गेले 0 30. फक्त फुटबॉल खेळणारे 7 आणि 3 10, 10 आणि 4 14, 25मधून 14 गेले 11. ही आपली प्रॉपर वेन डायग्राम आलेली आहे. तिन्ही गेम खेळणारे, फक्त क्रिकेट आणि हॉकी खेळणारे, फक्त क्रिकेट आणि फुटबॉल खेळणारे, फक्त हॉकी आणि फुटबॉल खेळणारे, आणि फक्त क्रिकेट खेळणारे, फक्त हॉकी खेळणारे, फक्त फुटबॉल खेळणारे. आता जाऊया प्रश्नाकडे. हाऊ मेनी प्लेयर्स आर प्लेइंग ओनली वन गेम. फक्त एक गेम खेळणारे किती मुलं आहे, म्हणजे काय एक गेम म्हणजे कोणता, फक्त क्रिकेट किंवा फक्त हॉकी किंवा फक्त फुटबॉल. म्हणजे मग काय करणं आपल्याला, फक्त क्रिकेट खेळणारे 20 प्लस 30, फक्त हॉकी खेळणारे 30, फक्त फुटबॉल खेळणारे 11, म्हणजे 20 हे ठिकाणची बेरीज 20 प्लस 30 प्लस 11 किती आली 61. आन्सर काय 61. समजलं, सिम्पल आहे. नेक्स्ट, हाऊ मेनी प्लेयर्स प्ले एक्झॅक्टली टूचा अर्थ काय झाला, फक्त 2च गेम खेळणारे मुलं किती आहेत, फक्त 2 म्हणजे कोणते, क्रिकेट किंवा हॉकी किंवा फुटबॉल, म्हणजे हा रिजन. म्हणजे काय 5 प्लस 4 9 प्लस 7 16, उत्तर आलं डी 16. अशा प्रकारे वेन डायग्रामचे प्रश्न सोडवायचे, सिम्पल असतात. फक्त तुम्हाला वेन डायग्राम ड्रॉ करता आली पाहिजे, कशातून काय मायनस करायचं, कशातून काय समजलं पाहिजे. नेक्स्ट, आता हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे समजा, किंवा म्हणू शकतो की तुमच्या ह्याच्या रिलेटेड प्रश्न आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ ERNET. त्याचं उत्तर आहे डी, एज्युकेशनल अँड रिसर्च नेटवर्क. हे असं काय याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यासारखं काही नाही आहे. प्रत्येक गोष्टीची तुम्हाला फुल फॉर्म शॉर्ट फॉर्म तुमच्या प्रश्न याच्याशी रिलेटेड तुम्हाला माहीत पाहिजेत. ओके. नेक्स्ट, हू हेल्प लेट प्राईम मिनिस्टर राजीव गांधी इन रिव्होल्युशनायझिंग द इंडियाज टेलिकम्युनिकेशन पॉलिसी. इंडियाची टेलिकम्युनिकेशन पॉलिसी रिव्होलाइज केली होती, म्हणजे आपण त्याच्यामध्ये क्रांतिकारक बदल केला होता. कोणी केला होता, त्याचं उत्तर आहे सॅम पित्रोदा यांनी राजीव गांधीला मदत केली होती. इंडियाची टेलिकम्युनिकेशन पॉलिसी म्हणजे आपण म्हणू शकतो तिला क्रांतिकारक बदल केला त्याच्यामध्ये. म्हणजे आपण जे बघतो 4G 5G ह्याची पूर्ण ज्या गोष्टी आहेत त्या एकाएकी काहीच रात्रीतून घडलेल्या नाही आहेत. त्या गोष्टी खूप दिवसापासून त्याच्यामध्ये वर्किंग सुरू असतं आणि त्या गोष्टी ॲटोमॅटिकली नंतर मग चेंज होत जातात. तर सॅम पित्रोदा यांनी खूप मोठं योगदान दिलं होतं. तसा प्रश्न विचारलेला. नेक्स्ट प्रश्न काय, विच अमॉंग द फॉलोइंग इज बेसिकली अँड इन्स्टंट मेसेंजर. आता हा प्रश्न जर व्यवस्थित वाचला त्याचं उत्तर सोपं आहे, पण काही मुलांनी घाई केल्यामुळे ह्याचं उत्तर काही मुलांनी चुकीचं लिहिलं आहे. तर काय विचारलं आपल्याला, इन्स्टंट मेसेंजर म्हणजे फक्त आता फेसबुकपासून पण मेसेज करू शकतो आपण, सगळ्यांना माहिती आहे, सगळेजण वापरतात, इंस्टाग्राम वापरतात, ट्विटर वापरतात, व्हॉट्सअप, चारही गोष्टीवरून आपण मेसेजिंग करू शकतो. पण प्रश्न काय आहे, विच अमॉंग द फॉलोइंग इज बेसिकली अँड इन्स्टंट मेसेंजर. इन्स्टंट म्हणजे पटकन फक्त मेसेज, म्हणजे ओनली मेसेंजरचं काम कोण करतं त्याच्यामध्ये, व्हॉट्सअप. ह्याचं उत्तर आहे डी. भरपूर जणांनी काय केलं, घाईघाईमध्ये फेसबुक मेसेंजर पण आहे, त्यांना वाटलं की मेसेंजरचा म्हणजे फेसबुकच, तर फेसबुक नाही आहे, इन्स्टंट मेसेंजर म्हणजे व्हॉट्सअप आहे. नेक्स्ट, आता हा प्रश्न आहे. प्रश्न काय, सारथी इज द वेब पोर्टल ऑफ. सारथी एक वेब पोर्टल आहे. तर हे वेब पोर्टल कोणाशी संबंधित आहे, कोणत्या गोष्टी संबंधित आहे, तर हे संबंधित आहे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवे ह्यांच्याशी संबंधित आहे सारथी. तर सारथी पोर्टल काय काम करतं काय नाही तुम्हाला माहीत पाहिजे. परत ह्या मिनिस्ट्रीशी संबंधित अजून एक पोर्टल आहे, त्याचं नाव आहे वाहन, VAHAN, आणि सारथी. हे दोन्ही पण गोष्टी मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टशी संबंधित आहे. म्हणजे असं नाही की तुम्हाला हा प्रश्न विचारला की परत हा प्रश्न विचारणार नाही, परत ह्या गोष्टीवरती फिरून प्रश्न विचारू शकतात. त्यामुळे असे शॉर्ट फॉर्म लॉंग फॉर्म एखाद्या मिनिस्ट्रीचे कोणते कार्य आहेत, काय काय करतात हे तुम्हाला एक जस्ट माहीत पाहिजे, किंवा त्यांचे मंत्री कोण आहे. आता ह्यांचे मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्टचे सध्याचे मंत्री आहेत नितीन गडकरी. म्हणजे असं प्रश्न कसा पण येऊ शकतो. त्यामुळे थोडं जनरल नॉलेज मोबाईल म्हणा किंवा तुम्ही एखादा पेपर एखादं ॲप्लिकेशन डाउनलोड करून डे बाय डे वाचू शकता. बोलूया आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे. BYOD. आता हे BYOD काय आहे, BYOD इन द कंटेंट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह इज इन हायर एज्युकेशन इन इंडिया इज. BYOD म्हणजे काय, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. BYODचा हा लॉंग फॉर्म आहे. तर BYOD ही तुम्ही जर ही गव्हर्नमेंटची पॉलिसी वगैरे नाही, ही प्रायव्हेट पॉलिसी आहे किंवा प्रायव्हेट कंपन्यांनी एक सुरू केलेलं इनिशिएटिव्ह म्हणू शकतो आपण.
तुम्ही जर IBMच्या वेबसाईटवर गेलात, IBM ही कंपनी आहे मोठी IT रिलेटेड, त्या कंपनीवर सर्च केलं तुम्ही IBM BYOD, तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये एक माहिती होऊन जाईल. जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून पण वाचा, किंवा नंतर त्याच्यामध्ये ह्याच्याशी रिलेटेड परत अजून एखादी तुम्हाला कन्सेप्ट पुढच्या वर्षी विचारू शकतात, किंवा अजून एखादा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे व्हॉट इज BYOD हे तुम्ही IBMच्या वेबसाईटवर पूर्ण तुम्ही डिटेल वाचू शकता. तर तुम्ही म्हणजे असं नाही की प्रश्न असेल तर तेवढं उत्तरच माहीत करून घ्यायचं. बी युथफुल ऑन डिजिटल म्हणजे काय, बाय युअर ओन डिव्हाइस म्हणजे काय, बी युअर सेल्फ, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आता ह्याच्या वरचा प्रश्न झाला. ह्याच्यामध्ये सिव्हिल एव्हिएशनचं काम काय आहे, मिनिस्ट्री ऑफ वुमेनचं काम काय, असं प्रत्येक ह्याच्यामध्ये 4 ऑप्शन्समधले प्रत्येक तुम्हाला म्हणजे तुमच्या ह्याच्यावर 4 प्रश्न तयार होतात. ह्याच्यावरती प्रत्येक ऑप्शनवरती इथं पण 4 प्रश्न तयार होतात. परत तुम्ही अजून थोडी डिटेल गेला तर परत तुम्हाला थोडीफार अजून माहिती मिळते, त्याच्यावरती अजून 4 प्रश्न, म्हणजे तुमचे एका प्रश्नावरून तुमचे 8 प्रश्न आजच तयार होतात. तर असं प्रत्येक बारकाईनं अभ्यास केला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, प्रेझेन्स ऑफ ई कोली इन वॉटर इज अन इंडिकेटर ऑफ, हे तर सगळ्यांना आलं पाहिजे, सिवेज. सोपा प्रश्न होता. ड्युरिंग डे टाईम नॉईज पोल्युशन इन रेसिडेन्शियल एरिया शुड नॉट एक्सीड, ह्याचं उत्तर आहे 55 dB. इन हे काय विचारलं त्यांनी, डे टाईमला विचारलं. आणि जर विचारलं असतं नाईट टाईमला तर ते किती आहे, 50 डेसिबल आहे. नाईटला 50 dBच्या वरती आवाज नाही पाहिजे. आता ह्याच्यामध्ये पण तुमचे 3 प्रश्न तयार होतात. कसे होतात, रेसिडेन्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल. प्रत्येक याच्यामध्ये नाईटला आणि डेला वेगवेगळे लिमिट आहेत. ते प्रत्येक तुम्ही आता ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून प्रश्न तयार होतात. हे प्रश्न ही माहिती तुम्ही नेटवर सर्च करू शकता, तुम्हाला 3 प्रश्न मिळू शकतात. आता आपल्याकडे एवढा वेळ नाही सांगण्यासाठी, पण हे पण तुम्ही माहीत करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन, टू रेग्युलेट अँड कंट्रोल द ट्रान्सबाउंड्री मुवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट. हजार्डस म्हणजे काय, टॉक्सिक वेस्ट असते, इन्फ्लेमेबल असू शकते किंवा टॉक्सिक नेचर असतं. म्हणजे आपण म्हणू शकतो की जे 1983ला जे भोपाळ गॅसची ट्रॅजेडी झाली होती, कोणता वायू होता, मिथिल आयसोसायनाइड, तो हा MIC ह्याच्यानुसार झाली होती. म्हणजे ह्या गोष्टीमुळे ती 1983ची भोपाळ ट्रॅजेडी झाली होती. तर असे हे हजार्डस वेस्ट असतात वेगवेगळे. तर तसं त्यांनी काय विचारलं की टू रेग्युलेट द कंट्रोल ऑफ ट्रान्सबाउंड्री मुवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट इज ऑल्सो नोन ॲज, हे बेसल नॉर्म्स आहे. बेसल कन्व्हेन्शन एक, ते कन्व्हेन्शन कंट्रीजनी साईन केले होते, त्यानुसार आपण हे ट्रान्सबाउंड्री मुवमेंट करू शकत नाही. आता खालचे ऑप्शन काय, साईट्स. साईट म्हणजे काय, साईट हे पण काय आहे, जे आपले इंडेंजर्ड स्पेसीज असतात त्या इंडेंजर्ड स्पेसीजचं ट्रान्सबाउंड्री मुवमेंटला अलाउड नाही आहे. म्हणजे इंडेंजर्ड स्पेसीजचं ट्रान्सबाउंड्री मुवमेंटचा जो करार आहे त्याला आपण साईट म्हणतो, हा एक करार आहे. आणि हा रामसार आणि वेटलँड, ह्या वेटलँड म्हणजे काय, दलदलीचे प्रदेश. वेटलँड करार, रामसार कन्व्हेन्शन हे वेटलँडशी संबंधित आहे. म्हणजे हे दोन्ही जवळपास एकच म्हणू शकतो आपण. तर हे रामसार हे वेटलँडशी कन्व्हेन्शनशी संबंधित हा प्रश्न आहे. म्हणजे तुमच्या ह्याच्यामुळे झाले का, तुमचे इथं 3 प्रश्न तयार झाले इथंच. म्हणजे असं प्रत्येक ऑप्शनमध्ये तुम्ही सर्च करा की तुम्हाला याच्यामधून काय प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट, देर आर नंबर ऑफ ॲक्ट्स इन इंडिया टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल ऑफ पोल्युशन. वन ऑफ द फॉलोइंग ॲक्ट इज नोन ॲज कॉम्प्रेहेन्सिव्ह ऑर अम्ब्रेला ॲक्ट. म्हणजे कॉम्प्रेहेन्सिव्ह किंवा अम्ब्रेला म्हणजे काय की सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात मेन ॲक्ट. तर तो कोण आहे इंडियामध्ये, कोणता आहे, एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट. कधी स्थापना झाली याची, 1986ला. लक्षात ठेवा. असे छोटे छोटे प्रश्न येऊ शकतात तुम्हाला. नेक्स्ट, हा पण आता जनरल प्रश्न आहे. हाऊ मेनी गोल्स हॅव बीन सेट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय UN टू अचीव सोशल अँड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल म्हणजे काय, SDG. ओके, SDG किती गोल आहे, 17 गोल टोटल, 17 गोल. हे कशासाठी अचीव केले आपण की ज्या म्हणजे सगळ्या कंट्रीजने एकत्र येऊन काय केलं की म्हणजे लोकांची दारिद्र्य असेल, भरपूर लोकांची लोकांना पोल्युशन, चांगली राहायला जागा पाहिजे, गरिबी असते किंवा अनएम्प्लॉयमेंट, ह्या भरपूर SDGमध्ये 17 गोल्स आहेत, छोटे छोटे गोल्स आहेत. ते तुम्ही माहिती करून घ्या, त्याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. तर ही झालेली SDG स्थापना झालेली आहे 2015ला. आणि ह्याचं 2030ला सगळ्या कंट्रीजनी टार्गेट ठेवलं की 2030पर्यंत आपण हे 17 गोल्स पूर्ण करूयात. 2030. तर ह्यालाच आपण काय म्हणतो, अजेंडा 2030. म्हणजे तुम्हाला जर प्रश्न आला पुढच्या वेळेस असा प्रश्न विचारू शकतात, हाऊ मेनी गोल्स हॅव बीन सेट फॉर अजेंडा 2033. तुम्हाला समजायचंच नाही काय आहे. ह्यालाच काय म्हणतात, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल किंवा काय म्हणतात, अजेंडा 2030. सेम. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग युनिव्हर्सिटीज वॉज द सेंटर ऑफ मिलिटरी एज्युकेशन ड्युरिंग द वैदिक पिरियड. ह्याचं उत्तर आहे नालंदा. नालंदाला वैदिक पिरियडमध्ये मिलिटरी एज्युकेशन व्हायचं. आणि साऊथला एक युनिव्हर्सिटी, साऊथला पण एक
युनिव्हर्सिटी होती त्या काळामध्ये, आता पण आहे, तिचं नाव आहे कलारी. इथं पण काय होतं, इथं पण मिलिटरी एज्युकेशन होतं. आणि तुम्ही जर आता पण फेमस फॉर्म आहे आपला कलारीपयट्टू. हे काय आहे, एक जुडो म्हणू शकतो आपण किंवा एक खेळाचा प्रकार आहे हा कलारीपयट्टू. हा केरळमध्ये आढळतो. तर हे कलारीवरून हिचं नाव पडलेलं आहे. तर हे साऊथ झालेले. तर पुढच्या वेळेस असा प्रश्न विचारू शकतात तुम्हाला. तर असं बेसिक प्रत्येक गोष्टीचं नॉलेज माहीत पाहिजे तुम्हाला. नेक्स्ट, मिनिमम पिरियड फॉर PhD शुड बी ऑफ 2 years अँड देअर शुड बी व्हायवा एक्झामिनेशन फॉर PhD डिग्री. दिस रिकमेंडेशन वॉज मेड बाय, कोणी रिकमेंडेशन केलं ते सॅडलर कमिशननी केलं होतं. कधी सॅडलर कमिशनची स्थापना कधी झाली, 1917 झालेली आहे. नेक्स्ट, आता हे तुमचे सिंपल प्रश्न आहेत. टीचर एज्युकेशन म्हणजे काय, कशा काय, सिंपल प्रश्न आहेत. फक्त तुम्हाला याचं वाचन पाहिजे, म्हणजे बेसिक थेरोटिकल प्रश्न आहेत हे. टीचर एज्युकेशन काय आहे, व्होकेशनल आहे का, नाही आहे. टेक्निकल आहे का, नाही आहे. स्किल डेव्हलपमेंट नाही आहे. स्किल एज्युकेशन नाही आहे. हे आहे प्रोफेशनल एज्युकेशन. टीचर म्हणतो ना आपण, प्रोफेशनल एज्युकेशन आहे. टीचिंग जॉब इज प्रोफेशनल जॉब, त्या टाईपमध्ये. नेक्स्ट, नॉमेनक्लेचर ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ इंडिया हॅज बीन चेंज टू ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. कधी चेंज केला, 1986ला चेंज केला. आता तुम्ही म्हणताल हा प्रश्न इतका जुना प्रश्न कसं काय विचारला, ह्याच्यामागे एक कारण आहे. आताचे जे गव्हर्नमेंट आहे, मोदी गव्हर्नमेंट आहे, त्यांनी काय केलं, HRD एक आपलं डिपार्टमेंट म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणतो आपण याला. ह्या डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं नाव चेंज करून काय केलं, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन नाव केलं. काय केलं, कधी केलं हे, आत्ता केलं. 2020ला त्यांनी ठराव पास केला आणि डिपार्टमेंटचं नाव चेंज केलं. पण मग ह्याच्या आधी प्रश्न कसा विचारला त्यांनी, आता नाही विचारला, आता कोणी चेंज केलं. त्यांनी प्रश्न कसा विचारला की राजीव गांधीनं ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट नाव एज्युकेशन डिपार्टमेंटचं कधी झालेलं आहे, तरी झालेलं आहे राजीव गांधीच्या काळात. राजीव गांधी जेव्हा PM होते 1985ला, त्यांनी मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनचं नाव चेंज करून HRD केलं होतं. HRDमध्ये सगळ्या मिनिस्ट्री म्हणजे एज्युकेशन रिलेटेड जेवढ्या गोष्टी आहेत ते HRDमध्ये टाकल्या होत्या. आणि त्याचं उलटं रिव्हर्स काय केलं, मोदी गव्हर्नमेंटने HRD टू मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन केलं. त्यामुळे हा प्रश्न त्यांनी आत्ता नाही विचारला, पण त्यांनी मागं 2 प्रश्न विचारला. याचं उत्तर आहे 1986. प्रत्येक गोष्टीला काहीतरी म्हणजे भूतकाळ असतो, त्यानुसार प्रश्न पडतात परीक्षेमध्ये. असं नवीन डायरेक्ट उचलून प्रश्न कोण टाकू शकत नाही. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन इज नॉट फंडिंग फॉर रिसर्च ॲक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन. तर याचं उत्तर आहे NCTE. तर हिचं DBT नाही आहे. DBT म्हणजे काय, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इथं पण होत नाही. नेक्स्ट प्रश्न घेऊया आपण. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन इज नॉट फंडिंग फॉर रिसर्च ॲक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन. काय म्हणतात ते, नॉट फंडिंग. तर DBTला फंडिंग होते, डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी. DSTला फंडिंग होते, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. ICSSR म्हणजे हे काय, सोशल सर्व्हिस रिलेटेड डिपार्टमेंट आहे, इथं पण फंडिंग होते. NCTE एक आहे, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन, म्हणजे हे टीचर एज्युकेशनसाठी संस्था आहे, तिथं फंडिंग होत नाही. त्यांनी काय विचारलं, नॉट. म्हणजे उत्तर आहे D इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड. टीचिंगमध्ये म्हणजे आता हे बेसिक प्रश्न आहे. अंडरस्टँडिंग लेवल टीचिंगमध्ये काय आहे, मेमरी नाही आहे, ॲप्टिट्यूड पाहिजे, इन्साईट पाहिजे, क्रिएटिव्हिटी. म्हणजे अंडरस्टँडिंगमध्ये काय व्हायचं, अंडरस्टँडिंग लेवलमधल्या गोष्टी कोणत्या आहेत. ह्यांनी विचारलं नाही की टीचरला कोणत्या गोष्टी आल्या पाहिजे, टीचरला सगळ्या गोष्टी आल्याच पाहिजे. अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग म्हणजे त्याच्यामध्ये काय आलं मग 2 and 3. म्हणजे ऑप्शन काय याचं, B. करेक्ट आन्सर इज 2 and 3. नेक्स्ट, द मोस्ट इंटेलेक्च्युअली फर्टाईल पिरियड ऑफ ह्युमन बिईंग. म्हणजे काय विचारलं त्यांनी, मोस्ट इंटेलेक्च्युअली फर्टाईल. इंटेलेक्च्युअल म्हणजे काय की बुद्धिमान, म्हणजे डोक्याने, म्हणजे म्हणतो ना आपण इंटेलेक्च्युअली माणूस हुशार आहे हा. म्हणजे इंटेलेक्च्युअली कधी आपण जास्त डेव्हलप होतो, तर कधी होतो आपण चाइल्डहुडला. म्हणजे लहान असताना आपण, म्हणजे आपण म्हणतो ना, लहानपणी जेवढ्या गोष्टी आपण आत्मसात करू किंवा शिकू ते आपण मोठ्यापणी पण लक्षात ठेवतो किंवा इम्प्लिमेंट करतो. ते उत्तर आहे A. नेक्स्ट, ऑनलाईन डिस्कशन ऑफ फोरम ऑफ स्वयं इज कशासाठी आहे, क्लिअरिंग द डाऊट्स. ह्याचं उत्तर A आहे, नॉट B, नॉट C, नॉट D. उत्तर A आहे, क्लिअरिंग डाऊटसाठी. तुम्ही जर नीट याचा अभ्यास केला असेल तर मागच्या वेळेससुद्धा स्वयंवर एक प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे अशा लहान गोष्टी असतात त्या रिपीटसुद्धा होतात किंवा त्याच्यामधलं फिरून प्रश्न विचारतात. त्याच्यामुळं प्रिव्हियस इयर क्वेश्चन बघितले पाहिजे. आणि प्रश्न बघताना तुम्हाला सांगितलं मी प्रत्येक ऑप्शनमध्ये जायला पाहिजेत. ॲडोलसन्स म्हणजे काय, ॲडोलसन्सचं काम काय, ॲडल्टहुडचं एज किती, ॲडोलसन्स म्हणजे काय 10 to 19 years, ॲडल्टहुडचं काय, ओल्ड एजचं काय, असं सगळं तुम्हाला लहान गोष्टी माहीत पाहिजे. त्याच्यानुसार तुमचे प्रश्न तयार होतात. तुम्ही स्वतः प्रश्न तयार करू शकता. नेक्स्ट, हिस्ट्री कॅन नॉट बी. नेक्स्ट क्वेश्चन आहे 24. हिस्ट्री कॅन नॉट बी टॉट बाय युझिंग.
आता डिजिटल चार्टने आपण हिस्ट्री शिकू शकतो, डेमॉन्स्ट्रेशन मेथडनी पण हिस्ट्री शिकू शकतो, रोल प्ले मेथडनी पण हिस्ट्री शिकू शकतो, पण मॅप्सनं आपण हिस्ट्री काय विचारलं, कॅन नॉट बी, आपण हिस्ट्री शिकू शकत नाही. मॅप्सने आपण शिकू शकतो जिओग्राफी. काय शिकू शकतो, जिओग्राफी. नेक्स्ट, ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह ग्रेडिंग आर टाईप्स ऑफ, याचं उत्तर आहे स्टँडर्ड. ह्या स्टँडर्ड ग्रेडिंगच्या टाईप आहे. त्याच्यामध्ये असं हे काही नाही आहे, म्हणजे समजून सांगण्यासारखं कन्सेप्ट नाही आहे, डायरेक्ट हे थिअरी पार्ट आहे तो हा पार्ट. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न आपण हे फास्ट घेऊया थोडे. नेक्स्ट, मोस्ट इसेन्शियल क्वालिटी फॉर अ रिसर्चर. रिसर्चरची क्वालिटी काय, आता पंक्च्युअलिटी तर सगळेच म्हणजे करतात, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी एखादं वर्कर असेल, पंक्च्युअलिटी बरोबर त्याला सकाळी उठून जाणंच आहे, ड्युटी टाईम टू टाईम जाणंच आहे, पंक्च्युअलिटी तो पण आहे. पण रिसर्चरचं काय विचारलं, रिसर्चरची हे काय, रिसर्चर जो असतो आपला त्याची काय क्वालिटी काय, मोस्ट इसेन्शियल. पंक्च्युअलिटी तर आहेच आहे, पण ती खूप इसेन्शियल नाही आहे. इंटेलिजन्स असतात, सगळेच हुशार असतात, मोस्ट इसेन्शियल आहे का, नाही आहे, ही पण नाही आहे. मास्टरी ओव्हर ओन सब्जेक्ट 100% ही पण क्वालिटी आहे, पण मोस्ट नाही आहे. मेन काय, तुमचा इंटरेस्टच नसेल रिसर्चमध्ये तर तुम्ही शिकू शकत, रिसर्च करू शकत नाही म्हणा, किंवा त्या गोष्टीमध्ये खूप स्वतःला झोकून देऊन काम करू शकत नाही. म्हणजे तुमचं म्हणजे मोस्ट इसेन्शियल क्वालिटी कोणती मग पाहिजे, जेन्युइन इंटरेस्ट इन रिसर्च. नेक्स्ट, रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च इज कॉल्ड. ह्याचं उत्तर काय, मेमोईंग. तुम्ही मेमोईंगचं जर डेफिनेशन बघितली ना, मेमोईंगच्या डेफिनेशनमध्येच आहे, मेमोईंग इज द रेकॉर्डिंग ऑफ रिफ्लेक्टिव्ह नोट्स इन क्वालिटेटिव्ह रिसर्च. त्याची म्हणजे डेफिनेशनच दिलेली. म्हणतो ना आपण व्हॉट इज आल्गी म्हणजे काय, त्याच्या डेफिनेशनमध्ये त्याचं उत्तर, तसंच ह्याचं उत्तर त्याच्यात दिलेलं आहे. अ व्हेरिएबल अकॅडमिक अचिव्हमेंट विल बी मेजर्ड ऑन, कशामध्ये मेजर करतो आपण, ऑर्डिनलमध्ये मेजर करतो. इफ अ फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन हॅज सम एक्स्ट्रीम स्कोर्स देन ॲप्रोप्रिएट मेजर ऑफ सेंट्रल टेंडन्सी विल बी मीडियन. हे असे प्रश्न काही समजून सांगण्यासारखे नाही आहेत, याचं डायरेक्ट आन्सर आहे, थेरी क्वेश्चन आहे, त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये जास्त वेळ वाया घालवायचा नाही आहे. अ रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन, ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला हे प्रश्न एक तर माहीत पाहिजेत किंवा नाही असेल तर सॉल्व करायचे, नाहीतर लगेच तुमचा पॅसेज आहे, तुम्हाला मॅथ्सचे प्रश्न आहेत त्याच्याकडे लगेच वळायचं. आणि हे प्रश्न तुमचा जो हा टाईम वाचलेला आहे तो प्रश्न, हा जो टाईम तुमचा आहे तो टाईम तुम्ही तिकडे इम्प्लिमेंट करा. नेक्स्ट, अ रिसर्च पेपर इज बेस्ड ऑन प्रायमरी डाटा, सेकंडरी डाटा. डिस्क्रिप्टिव्ह नाही आहे, म्हणजे याचं आन्सर काय आहे, 1 and 2 सी. आता आपल्याकडे आलं पॅरेग्राफ सगळ्यांनी वाचला असेल, पॅरेग्राफ पुन्हा वाचणार नाही मी, आपण डायरेक्ट क्वेश्चनकडे जाऊया. आता तुमच्याकडे 2 पॅरेग्राफ असतात, एक मराठी असतो, एक इंग्लिश असतो. तुम्ही ठरवायचं तुम्हाला काय सोपं जातं, किंवा जर खूप कन्फ्युजन असेल आणि वेळ असेल उरलेला तर दोन्ही वाचायचे आणि क्रॉस चेक करायचं, जर तुम्हाला जर खूपच कन्फ्युजन असेल तर. नाहीतर तुम्ही इंग्लिश वाचा किंवा मराठी वाचा. तुम्ही इंग्लिश वाचलेला त्यानुसार आपण इंग्लिश सॉल्व करू. दिस पॅसेज सेज दॅट अर्ली इन्स्ट्रुमेंट्स फॉर मेजरिंग अर्थक्वेक्स वेअर काय होते, नॉट सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट नव्हते मेजरिंग अर्थक्वेक्स, जे सेन्सिटिव्ह इन्स्ट्रुमेंट नसल्यामुळे, म्हणजे पॅसेजनुसार उत्तर देतो, हे काय आपल्याला माहीत नाही आहे उत्तर याचं, पण पॅसेजमध्ये हे दिलेले म्हणून ते आपण टेस्ट लिहायचं. सी, द ऑथर सेज दॅट इट वॉज नेसेसरी टू इन्व्हेंट इन्स्ट्रुमेंट्स टू ऑब्झर्व अँड अर्थक्वेक बिकॉज, ऑथर काय म्हणतो, काय होतं, वी हॅव टू प्रूव्ह दॅट वी आर टेक्निकली साऊंड अँड अर्थक्वेक कम्स ऑल ऑफ अ सडन लाईक अ थीफ, इट विल अलाउ अस टू शो आवर एक्सपर्टाईज, वी हॅव टू कीप आवर सेल्फ बिझी. तर उत्तर काय, अँड अर्थक्वेक कम्स ऑल ऑफ अ सडन लाईक अ थीफ. नेक्स्ट, द अर्लियर डिव्हाइस कन्सिस्टिंग ऑफ रॉड्स वॉज रिप्लेस बिकॉज, कशामुळे रिप्लेस केलं, रॉडला, टू मेजर सेव्हर अर्थक्वेक, टू मेजर जनरल अर्थक्वेक, टू रेकॉर्ड द मुवमेंट, नाही, याचं उत्तर आहे बी, टू रेकॉर्ड द डायरेक्शन ऑफ द अर्थक्वेक. हे काही नाही, ह्याच्यावरचे प्रश्न आहेत, तुम्ही व्यवस्थित पॅसेज वाचा. तुमचा जो वेळ थेरी प्रश्नाला तुम्ही जो वेळ तुमचा वाचलेला आहे तो वेळ इकडे इम्प्लिमेंट करा आणि व्यवस्थित उत्तरं लिहा पॅसेजचे. पॅसेज समजायला थोडा वेळ लागू द्या, कॉम्प्रिहेन्शनला थोडा वेळ लागेल, 5-10 मिनटं 2दा पॅसेज वाचा. पण तुमचं जर एकदा पॅसेज तुम्हाला पूर्ण आकलन झाला तर तुम्हाला 5 ते 6 प्रश्न पॅसेजवरती आरामशीर सुटतात, ते आपल्या हातातले मार्ग सोडायचे नाही आहे. नेक्स्ट, द एव्हरीडे ऑब्झर्वेशन मेन्शन इन द पॅसेज इज रिलेटेड टू, कशाशी रिलेटेड आहे, द टेंडन्सी ऑफ अ स्टँडिंग पर्सन टू फॉल व्हेन अ बस ऑर ट्रेन मूव सडनली. अकॉर्डिंग टू द पॅसेज द मिनिंग ऑफ द वर्ड स्लंबर, स्लंबरचा मिनिंग काय, पॅसेजनुसार स्लीप मिनिंग येतो अकॉर्डिंग टू पॅसेज. अकॉर्डिंग टू द न्यूकॉम इज नॉट सो मच इम्पॉर्टंट इन कम्युनिकेशन, कम्युनिकेशनमध्ये काय इम्पॉर्टंट नाही आहे, मीडिया. आता तुम्ही म्हणता सेंडर नाही, रिसिव्हर नाही, सगळं आपण जास्त ह्याच्यामध्ये डोकं लावायचं नाही. थेरीमध्ये काय पुस्तक आहे आपल्याला दिलेलं आहे त्याच्यातून वाचायचं, त्यानुसार उत्तर सोडवायची. कोणी म्हणत सेंडर आहे सर, रिसिव्हर आहे, मेसेज आहे, नाही, मीडिया याचा उत्तर आहे, मीडियाच लिहायचं आहे. नेक्स्ट, विच इज वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह. आता कम्युनिकेशनचं एक तुम्हाला, जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्हाला एक डायग्राम आहे समजा कम्युनिकेशनची. आता सेंडर असतो, सेंडर काय करतो, एक इन्फॉर्मेशन पाठवतो,
कोणाला पाठवतो? रिसिव्हरला, बरोबर. रिसिव्हरला इन्फॉर्मेशन पाठवतो. कशाने पाठवतो? थ्रू मीडिया. मीडिया असते. मीडिया म्हणजे काय? आपली मीडिया नाही. मीडिया म्हणजे एक वे, म्हणजे आपण म्हणू शकतो की कोणी बोलून हाका मारून पाठवतो, कोणी फोन करतो आपण. एक मीडिया, वेगवेगळ्या प्रकारची मीडिया. आपला एक हे असतो समजा हेडफोन म्हणा किंवा आपलं माईक असतो. प्रत्येक वेगवेगळे मीडिया असतात मेसेज पाठवण्याचे. नंतर काय होतं? रिसिव्हर काय करतो? सेंडरला फीडबॅक देतो आणि मग परत सेंडर त्याला रिप्लाय करतो. म्हणजे ही काही अशी सायकल असते. सेंडर मीडिया थ्रू एखादी गोष्ट सांगतो रिसिव्हरला, रिसिव्हर तो फीडबॅक देतो. त्याच्यामध्ये काय विचारलं त्यांनी? व्हॉट इज वन ऑफ द फॉलोइंग मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर टू बिकम कम्युनिकेशन इफेक्टिव्ह. कसं इफेक्टिव्ह बनेल कम्युनिकेशन? तर तुम्ही इमिजिएट फीडबॅक दिला. आता मी तुम्हाला विचारतो, समजतं का? काही डाऊट आहे का? काही वाटेल तर कमेंटमध्ये लिहा. हे फीडबॅक आहे. तुम्ही जर फीडबॅक काहीच दिला नाही तर मला समजणार नाही इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. किंवा सपोज आपल्याला एखाद्याचा फोन आला, आपण हॅलो 2-3 वेळेस करतो. नंतर जर आपल्याला परत फीडबॅक नाही भेटला, आपण फोन काय कट करून टाकतो. म्हणजे काय? मोस्ट इफेक्टिव्ह कम्युनिकेशन मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर कोणता आहे? इमिजिएट फीडबॅक. नेक्स्ट, सुपरवायझर इन फॅक्टरी ऑर्डर्स वर्कर्स अँड वर्कर. सुपरवायझर हा येस म्हणजे सुपरवायझर. तो काय करतो? वर्करला एखादी ऑर्डर सांगतो. वर्कर काय करतात? ती ऑर्डर फॉलो करतात. एखादी ऑर्डर म्हणजे काम सुरू करतात, त्यांचं वर्किंग करतात त्या ऑर्डरवरती किंवा इम्प्लिमेंट करतात ती ऑर्डर. ओके. मग हे कोणतं कम्युनिकेशन झालं? सेंडर आहे, वर्कर आहे, म्हणजे एकाखाली एक. म्हणजे काय झालं म्हणतो आपण? व्हर्टिकल कम्युनिकेशन. हॉरिझॉन्टल नाही. हॉरिझॉन्टल म्हणजे कसं असणार? समजा एक कलिग आहे, समजा एकाच लेवलला समजा सगळे लोक आहेत. समजा हा त्याला सांगतो, हा त्याला सांगतो, हा त्याला सांगतो, सगळे एकाच लेवलचे लोक आहेत. पण इथं तसं नाही. सुपरवायझर वर्कर त्याच्या खालच्याला म्हणजे काय झालं? व्हर्टिकल झालं. उत्तर व्हर्टिकल. अनअटेंटिव्हनेस ऑफ रिसिव्हर मे अफेक्ट. आता परत प्रश्न याच्यावर आला. अनअटेंटिव्हनेस रिसिव्हर म्हणजे काय? रिसिव्हरने काही म्हणजे लक्ष दिलं नाही, फोनकडे लक्ष दिलं नाही, किंवा मी तुम्हाला एखादी प्रश्न सांगतो, तुमचं लक्ष नसेल, इकडे एक लक्ष असेल, तर याचा अर्थ काय? अनअटेंटिव्हनेस. तुमचं लक्ष जर नसेल तर काय होणार? प्रॉब्लेम काय होणार? सगळ्यात मोठा अफेक्ट म्हणजे काय? परिणाम कशावर होणार? इफेक्टिव्हनेस ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे कम्युनिकेशनचा जो इफेक्टिव्हनेस आहे तो कमी होणार. इफेक्टिव्हनेस म्हणजे कम्युनिकेशन इफेक्टिव्हली होणार नाही आहे. नेक्स्ट, प्रोग्राम्स ऑन द TV चॅनल्स समटाईम्स मिसलीड सोसायटी बिकॉज. कशामुळं प्रोग्राम सोसायटीला मिसलीड करू शकतात? तर काय याचं उत्तर? ऑडियन्स ग्रुप इज हेट्रोजिनियस. हेट्रोजिनियस म्हणजे काय? खूप वेगवेगळ्या प्रकारचे ऑडियन्स आहेत. म्हणजे लहान मुलं असतात, आपले आईवडील असतात, आजी आजोबा असतात, अजून कोणी वर्कर असतो, कोणी डॉक्टर असतो, कोणी इंजिनियर, म्हणजे प्रत्येक खूप मोठा हेट्रोजिनियस ग्रुप आहे. मग ते हेट्रोजिनियस ग्रुपमुळं काय होतं की मिसलीड होते. सोसायटीमध्ये एखादी गोष्ट मिसलीड होऊ शकते. प्रत्येकाची विचार थिंकिंग वेगळी असते. तर उत्तर सी आहे. आता आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. कन्सिडर अ रोड मॅप ऑफ अ सिटी हॅव्हिंग 5 अप्रोच रोड्स फ्रॉम अदर प्लेसेस, 10 जंक्शन्स अँड नो इंटरनल रोड हॅज अ डेड एंड. एव्हरी जंक्शन एक्सेप्ट 1 इज असोसिएटेड विथ 4 रॉड्स इफ n नंबर ऑफ. आता हा प्रश्न थोडा कन्फ्युजिंग आहे. ह्याचं उत्तर 5 पण येतं आणि 6 पण येतं. तर मला मोस्ट प्रॉबेबली 6 उत्तर वाटतं याचं. त्यामुळे हा प्रश्न कन्फ्युजिंग असल्यामुळे मला वाटतं हा प्रश्न एखाद्या दिवस मे बी कॅन्सल होऊ शकतो. त्यामुळे ह्या प्रश्नाचं आपण सोल्युशन आज नाही घेत आहे. आपण बोलूया नेक्स्ट क्वेश्चनकडे. अँड ऑनेस्ट पर्सन सम हाऊ गॅरंटीड 2 डिफरंट पर्सन्स एक्स अँड वाय. आता हा पर्सन आहे, समजा ए पर्सन पकडू आपण. तो काय करतो? एक्स आणि वायला काय म्हणतो? इंडिव्हिज्युअली टू हँड ओव्हर कम्प्लीट अमाऊंट अवेलेबल इन हिज युनिक पर्स. एक त्याची पर्स, त्याच्याकडे पॉकेट आहे समजा. त्या पॉकेटमध्ये काय आहे की त्याच्याकडे एक अमाऊंट आहे. इन विच वे सिच्युएशन ही विल फुलफिल हिज अश्युरन्स गिवन टू एक्स अँड वाय ॲट वन अँड द सेम टाईम. त्याचं काय उत्तर असणार आहे? ह्याचं उत्तर आहे इफ देअर इज नो मनी इन हिज पर्स. आता आपण बाकीचे ऑप्शन बघू का बरं नाही आहे. बाय पेईंग इच वन ऑफ देम हाफ ऑफ द मनी अवेलेबल इन पर्स. हे होऊ शकत नाही. हाफ ऑफ मनी जर दिले डिवाइड केले तर त्यांना प्रत्येकी काय म्हणतो तो? कंप्लीट अमाऊंट अवेलेबल इन इज पर्स. याच्याकडे किती अमाऊंट ते सांगू शकत नाही आपण. मग हाफ ऑफ द मनीचं आन्सर हे नाही होऊ शकत. हे बाय पेईंग नथिंग नाही आहे. नथिंग का बरं नाही आहे? ऑनेस्ट पर्सन आहे, पर्सन खरा आहे तो. मग काय म्हणतो की मी दोघांना पण तुमच्या इक्वल अमाऊंट देणार. म्हणजे नथिंग त्यांनी जर काही दिलं नाही तर काय होणार? इक्वली होणार नाही. म्हणजे त्याचं फुलफिल, तो जो बोलला तो फुलफिल होणार नाही. म्हणजे त्याच्यामुळे उत्तर काय आहे? सी कॅन्सल आहे. नंतर इन द पर्स द नंबर ऑफ नोट्स ऑर कॉईन्स ऑफ अ सेम अमाऊंट इज इवन. हे जरी सिच्युएशन असेल तरी पण हे कंडिशन पूर्ण वाचली तर फुलफिल होत नाही. त्यामुळे उत्तर आहे ये. आता हा म्हणजे आपण जनरल प्रश्न आहे. समजा तुमच्याकडे जर घड्याळ असेल तर तुम्ही हा प्रश्न काही कोणी मुलांनी, भरपूर मुलांनी हा प्रश्न चुकलेले आहेत. पण तुम्ही जर थोडं डोकं लावलं असतं, तुमच्याकडे जर घड्याळ वॉच असती, तुम्ही जर काटे फिरून बघितले असते तर तुम्हाला हे उत्तर लगेच आलं असतं. किंवा आपण जनरल जरी थिंकिंग केली तुम्ही तरी आलं असतं. काय विचारलं आहे? इमिजिएटली आफ्टर 12 o'clock. इमिजिएटली आफ्टर
12 o'clock. घड्याळ जरा गोल नाही आहे, थोडी वेगळी घड्याळ आपली, त्यामुळे थोडं असं आहे. इमिजिएटली आफ्टर 12 o'clock at hot time duration both the minute hand and the hour hand. आता मिनिट हँड, घड्याळमध्ये किती हँड असतात? 3 असतात. मिनिट हँड म्हणजे जो मिनिट दर्शवतो, आपला एक असतो आवर हँड असतो आणि एक असतो सेकंड हँड. काय असतो? 3 हँड असतात. सेकंड हँड म्हणजे 3 काटे असतात, त्याला इंग्लिशमध्ये आपण हँड म्हणतो. तर काय म्हणतात, 12 वाजल्यानंतर कोणत्या टाईमला, कोणत्या वेळेस बोथ मिनिट आणि आवर हँड काय होतात, एकमेकाला ओव्हरलॅप होतात. त्याचं उत्तर आहे आफ्टर 1 hour 5 minutes. म्हणजे तुम्ही बघताल ना, कोणी मुलाने काय लिहिलं 1 hour 5 minutes, हे उत्तर नाही. कारण काय होतं, एकचा काटा आहे ना थोडासा पुढे जात जस्ट, म्हणून आफ्टर 1 hour 5 minutes अँड बिफोर 1 hour 6 minutes हे दोघांच्या मध्ये येतं ते, त्यामुळे याचं उत्तर आहे सी. आता नेक्स्ट क्वेश्चन, ॲज द प्राईज ऑफ द बुक इज रिड्यूस. आता एक जनरल प्रश्न आहे विचारला आहे, ॲज द प्राईज ऑफ द बुक इज रिड्यूस बाय 20%. आता हे प्रश्न खूप म्हणजे फॉर्म्युले वापरून जर तुम्ही करत बसला, तुमच्या ह्याच्यामध्ये खूप वेळ जाणार आहे. तर एक थोडं वेगळ्या पद्धतीने विचार करूया आपण. काय विचारलं, ॲज द प्राईज ऑफ द बुक इज रिड्यूस बाय 20%. म्हणजे समजा पुस्तकाची किंमत 100 होती सुरुवातीला, सपोज करू आपण एक्स, 20% रिड्यूस केली, म्हणजे पुस्तकाची किंमत किती झाली आता? 80 झाली, बरोबर. 100 20 गेले. देन इट्स कन्झम्पशन इज इन्क्रीज बाय 25%. कन्झम्पशन किती होतं माहीत नाही, ते पण 100 पकडू आपण. कन्झम्पशन इज इन्क्रीज बाय 120, म्हणजे 25%नी कन्झम्पशन वाढलं. म्हणजे काय झालं, 100 पुस्तकं विकायचे, 125 विकले. पहिले 100 पुस्तकं 100 रुपये प्राईज होती, म्हणजे ही झाली प्राईज झाली, हे झाले कन्झम्पशन. तर आपण कसं काढणार प्रॉफिट? ते किती, हे दोघांचा गुणाकार करायचा, हे दोघांचा गुणाकार करायचा. 100 गुणिले 100 किती उत्तर येतं? 10,000. आणि 80 गुणिले 125 किती उत्तर येतं? 10,000. म्हणजे काय झालं, हाऊ मच पर्सेंटेज डिफरन्स इज देअर इन द प्रिव्हियस इन्कम. पहिल्या इन्कममध्ये किती झालं? 10,000. मग आता इन्कम वाढलं का? नाही वाढलं, तेच राहिलं. म्हणजे काय, इन्कम वाढलं का? 10 नाही, 10 नाही आहे, 20 नाही आहे, 25 नाही आहे. उत्तर काय? 0. कारण काय उत्तर 0 कशामुळे आलं? प्रिव्हियस पण आपलं 10,000 होते इन्कम, आता पण 10,000, पर्सेंटेज इन्क्रीज 0 झाला. उत्तर डी. नेक्स्ट, द पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट earned by selling an item for 2120 is same as the percentage loss incurred by selling the same item for 1480. At what price should the item be sold? म्हणजे एक पुस्तकाची किंमत होती 2120 रुपये. पहिल्यांदा पुस्तकाची किंमत होती 2120 रुपये. ओके, नंतर काय झालं, आपण तो 2120 रुपयाला विकायचो आणि आपल्याला प्रॉफिट मिळायचा. नंतर काय झालं, आपण काहीतरी आपल्याला एक्स प्रॉफिट मिळायचं, समजा आपण कन्सिडर करू काहीतरी एक्स प्रॉफिट मिळायचं आपल्याला. इज सेम म्हणजे पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट, पर्सेंटेज जे आपण गेन केलं ते सेम होतं. कधी? आपल्याला जेव्हा लॉस व्हायचा. लॉस किती व्हायचा? 1480 लॉस झाला. 1480 म्हणजे आपण जर 1480 रुपयाला जर पुस्तक विकलं तर तो पर्सेंटेज लॉस आणि पर्सेंटेज गेन जेव्हा आपण 2120ला पुस्तक विकलं तर सेमच आहे. तर आपण मग काय करूया, आता तुम्हाला एक थोडं डोकं लावं लागणार याच्यामध्ये. 2120, तर मी काय केलं, पुस्तकाची किंमत 1800 कन्सिडर केली. पहिले 1600 कन्सिडर केली तरी दोन्ही व्हॅल्यू मॅच होत नाही. 1700 कन्सिडर केली, मॅच झाल्या नाही. 1800 केली, मग 1800, मग तुम्ही म्हणता की 1800 कसं आलं? 1800 कसं आलं की एक गेस वर्क केला आपण. त्यानुसार काय केलं आपण, 2120 कसं आलं? 2120 आपण विकलं पुस्तक, ओके, आवाज 1800 केलं, तर उत्तर किती येतं? 0 to 320, बरोबर. नंतर आपण जर इज सेम ॲज द पर्सेंटेज लॉस इन्कर्ड बाय सेलिंग द सेम आयटम. सेम आयटम किती, म्हणजे आयटम किती होता? 1800 होता, तो आपण सेल कितीला केला? 1480ला केला. हे पण सेम आलं पाहिजे. 320 0 2 320 आलं. म्हणजे काय झालं की आपली जी आपण कन्सिडर केलेली पुस्तकाची व्हॅल्यू 1800 आहे ती मॅच झाली. ओके, नंतर काय विचारलं, ॲट व्हॉट प्राईस शुड द ॲटम बी सोल्ड टू गेट 20% प्रॉफिट. म्हणजे आपल्या पुस्तकाची किंमत काय आली? 1800. 20% प्रॉफिट सोपं आहे, 20 भागिले 100, 0 कॅन्सल 0 कॅन्सल 0 कॅन्सल 0 कॅन्सल. 180 गुणिले 2 म्हणजे काय झालं? 360. हे काय झालं? आपला प्रॉफिट झाला. म्हणजे आपण 20%ने विकलं जास्त, हे झालं प्रॉफिट. मूळ किंमत किती? 1800. सेलिंग प्राईस मूळ किंमत प्लस प्रॉफिट किती झाला आपला? 360. उत्तर काय आलं? 2160. हे झालं आपला आन्सर. हे इज द करेक्ट आन्सर. तुम्ही फॉर्म्युलावरून गेला, खूप तुमचं कन्फ्युजन वाढलं, त्यामुळे अशा मेथड, वेगवेगळ्या मेथड वापरून आपण सॉल्व्ह करू शकतो. नेक्स्ट, आता खूप सोपा प्रश्न आहे, जनरल प्रश्न आहे, म्हणजे थोडं विचार करा, तुम्हाला ह्याचं उत्तर लगेच येऊन जाईल. ह्याच्यामध्ये काय असं सांगण्यासारखं काही नाही.
अरेंज द फॉलोइंग टर्म्स इन अ मिनिंगफुल लॉजिकल ऑर्डर. आता हे 5 गोष्टी दिलेल्या आहे आपल्याला, तर ह्या 5 गोष्टी आपण अशा सिक्वेन्सनी लावल्या पाहिजे की ते बरोबर मॅच झाल्या पाहिजे. तर मोस्ट करेक्ट उत्तराचं काय बी. कसं काय 2 म्हणजे काय पहिले काय 2 पॉप्युलेशन. पॉप्युलेशन वाढलं म्हणजे काय तर लोकसंख्या. आपण एक्झाम देतो एवढे आपली एवढी लोकसंख्या भारताची, त्यामुळे काय झालं पॉप्युलेशनमुळे काय झालं भरपूर लोक अनएम्प्लॉईड आहे. पॉप्युलेशनमुळे अनएम्प्लॉईड मॅच झालं. बरं नंतर काय होतं अनएम्प्लॉयमेंटमुळं काय होतं नंतर पॉवर्टी वाढते, दारिद्र्य वाढतं. बरोबर आहे. अनएम्प्लॉयमेंट झाली की मग लोकांना खायला नसतं, घरी प्रॉब्लेम होतात, राहायला व्यवस्थित घर नसतं, दारिद्र्य वाढतं. नंतर काय 5 नंतर काय होतं मग दारिद्र्य वाढतं, मग डिसीज होतं. आता अनएम्प्लॉयमेंट आहे, पॉप्युलेशन आहे, दारिद्र्य वाढतं, छोटं घर असतं, प्रॉब्लेम होतात, खर्च करू शकत नाही, हॉस्पिटलला जाऊ शकत नाही, डिसीज 5. नंतर काय 3 शेवटी काय होणार एखादा रोग झाल्यावर काय होणार माणूस मरणार, डेथ. म्हणजे हे बरोबर आहे. ह्याच्यामध्ये काही समजण्यासारखं नाही, म्हणजे समजून सांगण्यासारखं नाही आहे. थोडं तुम्ही लॉजिकली डोकं लावा, उत्तर येऊन जाईल. नेक्स्ट आता हा प्रश्न मस्त दिला आहे. असे प्रश्न आले ना तुम्ही सरळ तुम्हाला एक सोपी मेथड सांगतो. तुम्ही काय करायचं, असे प्रश्न आले ना आपली ABCD लिहून काढायची. ABCDEFGH. तुम्हाला असे प्रॉब्लेम आले ना कधी पण अशा पद्धतीने ABCD लिहून घ्या. नंबरिंग 1 ऑड नंबर द्यायचे 3 5 7 9 11 13 नंतर 14 खाली इवन द्यायचे 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. असे प्रॉब्लेम आले ना पहिले ही डायग्राम काढून घ्यायची. तुमच्या हातात पेपर पडला थोडा वेळ असेल ना सगळ्यात पहिले मागच्या पेजवरती जाऊन पहिले ही डायग्राम काढून घ्यायची. काय विचारलं QT एक्सेल इज इन अ कोड मीन्स OPTG. ओके म्हणजे काय QT एक्सेल. क्यू कुठे क्यू नंतर काय म्हणतो क्यू म्हणजे काय O म्हणजे काय क्यू नंतर किती ह्याने O आला 1 2 नंबरने O आला. ओके म्हणजे -2 बरोबर. क्यू म्हणतं ह्याचा डिफरन्स किती झाला -2. टी हॅज रिटन ॲज P. टी कुठे P 1 2 3 4 -4. हां नंतर काय X इज रिटन ॲज T. X कुठे X T 1 2 3 4 -4 परत. नंतर काय L इज रिटन ॲज G. L कुठे L G कुठे मागं 1 2 3 4 5 -5. अशी सिक्वेन्स सेम सिक्वेन्स खाली पण लागू होणार. इन द सेम कोड व्हॉट डज GKNS मीन्स. जी कुठे जी मागं जा किती ना 2 नी 1 2 -2 मागे गेले E आलं. ई कुठे 2 ऑप्शनमध्ये म्हणजे हे 2 ऑप्शन आपले डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचे. डोकंच लावायचं नाही याच्यातला 2 ऑप्शन गेले आपले. तुम्हाला अजून सोपं झालं. नेक्स्ट K -4. K कुठे -4 1 2 3 4 -G म्हणजे सॉरी G कुठे इकडं पण नाही इकडं पण नाही. ठीक आहे माहीत नाही काय होऊ शकतं. नेक्स्ट N -4. N कुठे N 1 2 3 4 J आहे का J कुठे इकडं पण नाही परत कन्फ्युजन. ओके यस कुठे इकडं परत काय -5 1 2 3 4 5 N EGJN कुठे मॅच कुठे व्हायला लागलं म्हणजे ह्याचं उत्तर आहे H. तुम्ही म्हणताल की ते H आणि G आहे तर हा प्रश्न मला वाटतं की थोडा कन्फ्युजिंग आहे किंवा त्यांनी मुद्दाम टाकला असेल कन्फ्यूज करण्यासाठी मुलांना. पण तुम्ही जर पूर्ण सोडवलं तर 3 टर्म तर मॅच झाल्या आपल्या EJN. त्याचं उत्तर आहे C. मला वाटतं हा प्रश्न एखाद्या दिवस कॅन्सल होऊ शकतो मे बी पण तरी पण हा प्रश्न बरोबर राहू शकतो की कारण मोस्ट प्रोबॅबली कसं असतं तुम्हाला 4 ऑप्शनमध्ये जर समजलं नाही तर मोस्ट प्रोबॅबली जो पेपर सेटर असतो तो काय करतो मोस्ट प्रोबॅबली जो उत्तर आहे तो सेट करतो. त्यानुसार उत्तराचं C आहे. नेक्स्ट हा एक असा जनरल प्रश्न आहे म्हणजे असं म्हणू शकतो की आपण थेरी टाईप प्रश्न आहे. बाय ड्रिंकिंग बोर्नविटा प्लस वॉटर तर काय होतं आपल्याला काय भेटते एनर्जी. ओके बाय ड्रिंकिंग कॉम्प्लॅन विथ वॉटर परत कॉम्प्लॅनमध्ये प्लस वॉटर काय भेटते आपल्याला एनर्जी भेटते. पुन्हा काय दिलं बाय ड्रिंकिंग मिल्क विथ पुन्हा वॉटर परत काय भेटते आपल्याला एनर्जी भेटते. म्हणजे काय भेटते आपल्याला हां ओके यूज एनर्जी. देअर फॉर बाय ड्रिंकिंग वॉटर 1 गेट्स एनर्जी. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ म्हणजे पाणी पिल्यानंतर माणसाला एनर्जी भेटते. प्रत्येक ह्याच्यामध्ये वॉटर तर आहे एनर्जी पण वॉटरसोबतच आहे म्हणजे याचं काय
ह्यांचं काय केलं मग, ह्यांनी काय केलं, वॉटरला तिन्ही गोष्टीमध्ये कम्पेअर केलेलं आहे. याचं उत्तर काय येणार, कंपॅरिझन, डी. कम्पेअर केलं त्यांनी, बोर्नविटा, कॉम्प्लॅन, मिल्क तिन्ही बरोबर कम्पॅरिझन केलं, म्हणून याचं उत्तर काय येणार आहे, डी. काय उत्तर येणार आहे, कंपॅरिझन. ओके, नेक्स्ट. आता हा पण प्रश्न कशाचा आहे, वेन डायग्रामचा प्रश्न आला. वेन डायग्राम, पाय चार्ट, ग्राफ्स तुम्हाला हे आले पाहिजे. ह्याच्यावरती प्रत्येक ह्याच्यावरती प्रश्न असतोच आणि खूप सिंपल असतात हे, फक्त थोडं व्यवस्थित लक्ष देऊन जर तुम्ही केलं तुम्हाला याचं उत्तर लगेच येऊन जाईल. आता काय विचारलं ह्यांनी प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑर व्हॅलिड कन्क्लुजन. कन्क्लुजन बरोबर कोणते, काय विचारलं आपल्याला, ऑल बर्ड्स आर व्हाईट. ऑल बर्ड्स, हे बर्डचं एक संच आहे, म्हणजे 100, 200, 50, 1000, लाख एवढे बर्ड आहे याच्यामध्ये. ऑल बर्ड्स आर काय, व्हाईट. ऑल बर्ड्स आर व्हाईट. ऑल पॅरेट्स आर बर्ड्स. आता परत छोटा संच, ऑल पॅरेट्स म्हणजे ह्या काय झालं, हा आलं पॅरेट. ओके, ऑल पॅरेट्स आर, बरोबर आहे, सगळे पक्षी, पॅरेट म्हणजे काय, पोपट, सगळे पोपट काय पक्षी आहेत. ऑल पॅरेट्स आर बर्ड्स, बरोबर, म्हणजे पूर्ण पॅरेट जे आहेत बर्ड आहेत. नेक्स्ट, ऑल बर्ड्स आर व्हाईट, हे सगळे बर्ड्स आहेत काय, व्हाईट आहेत. झालं. तर आपलं कन्क्लुजन काय दिलं बघा, सम बर्ड्स आर व्हाईट, काही बर्ड्स व्हाईट आहेत, बरोबर आहेत. काही बर्ड्स म्हणजे सगळे बर्ड व्हाईट आहेच, त्यातले सम व्हाईट आहेत, बरोबर, लागू झालं. सम बर्ड्स आर व्हाईट. सम पॅरेट्स आर व्हाईट, काही पॅरेट्स आहेत. सम, ऑल सगळ्यात मोठं काय ह्याच्यामध्ये, व्हाईट हा सगळ्यात मोठा संच आहे, छोटा बर्ड आहे, नंतर पॅरेट आहे. तर त्यांनी काय म्हटलं आपल्याला, ऑल पॅरेट्स आर, सॉरी, सम पॅरेट्स आर व्हाईट. सम पॅरेट्स म्हणजे किती, हे काही पॅरेट्स म्हणजे सम पॅरेट्स आर व्हाईट, बरोबर आहे. सम पॅरेट्स आर व्हाईट, बरोबर आहे. ऑल पॅरेट्स आर ग्रीन, ह्याचा संबंधच नाही. ग्रीन शब्द तुम्हाला पूर्ण पॅरेग्राफमध्ये ग्रीन शब्द दिसलेला नाही आहे, आणि ऑल पॅरेट्स आर ग्रीन हे तर लागू होतच नाही आहे इथे, पण ग्रीन शब्द तुम्हाला कुठं आला नाही, त्याच्यामुळे हे कन्क्लुजन डायरेक्ट कॅन्सल करून टाकायचं. सम बर्ड्स आर नॉट व्हाईट. सम बर्ड्स आर नॉट व्हाईट, संबंधच नाही आहे. व्हाईट सगळ्यात मोठा संच आहे, ऑल बर्ड्स त्याच्या अंडर आहेत, पूर्ण बर्ड्स व्हाईट आहेत. आपल्याला सांगितलं की ऑल बर्ड्स आर, त्यांनी सांगितलं ऑल बर्ड्स आर व्हाईट, तर सम बर्ड्स आर नॉट व्हाईट हे नाही म्हणू शकत आपण. सम बर्ड्स आर व्हाईट म्हणू शकतो, हे पण नाही आहे. म्हणजे 1 and 2 बरोबर आहे, म्हणजे याचं उत्तर काय आहे, ये 1 and 2 ओनली. समजलं. वेन डायग्राम काढायची, थोडा वेळ द्यायचा, प्रश्न सुटतात आणि बरोबर सुटतात. नेक्स्ट, लास्ट क्वेश्चन या, विच ऑफ द फॉलोइंग डायग्राम शोज द करेक्ट रिलेशनशिप अमॉंग 3 टर्म, ॲथलेट, वुमन आणि मदर. त्याचं उत्तर तुम्ही जर वेन डायग्राम व्यवस्थित अभ्यास केला त्याचं उत्तर बी येतं. हे उत्तर आपण जेव्हा नंतर मॅथ्सचे सेशन्स घेऊ किंवा नंतर डायग्रामचे घेऊ किंवा वेगवेगळे आपण नंतर पुढे कंडक्ट करणार आहे, त्यामध्ये तुम्हाला वेन डायग्राम वगैरे कन्सेप्ट व्यवस्थित समजून सांगण्यात येतील. त्याचं उत्तर आज सध्या बी आहे. तुम्हाला अशा प्रकारे आपली सेटची पहिला पेपर संपलेला आहे. खूप लोकांची डिमांड होती, त्यामुळे आपण हा घेतलेला आहे सेटचा पेपर. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लिंक खाली कमेंटमध्ये सांगा, आणि काही सजेशन असेल तर 100% वेलकमच आहेत, आणि काही डाऊट्स असतील ते पण सांगा. ओके, थँक्यू.